जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता आणि तुम्ही बघताय प्राजक्ता चौगुले HR हे जॉब चॅनल. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण इस्रो या कंपनीमध्ये सध्या खूप साऱ्या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. सन 2024 या साल या संदर्भात संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ज्या कंपनीबद्दल आपण बोलणार आहोत, ती आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो आणि इथे हा एक सरकारी जॉब असणार आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे हा. या रिक्रुटमेंटसाठी इंडियामधून वेगवेगळ्या स्तरावरून ॲप्लिकेशन्स मागवले जात आहेत. कारण इंडियामधील, भारतातील कोणत्याही राज्यातून तुम्ही इथे ॲप्लाय करू शकता. मग तुम्ही मेल आहात, फिमेल आहात किंवा ट्रान्सजेंडर आहात, तरीसुद्धा या पोझिशनसाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही फक्त 10वी पास आहात, तरीसुद्धा तुम्ही 100% एलिजिबल आहात इथे अप्लाय करण्यासाठी. या जॉब व्हॅकन्सीसाठी वयाची अट 18 ते 35 आहे. 18 ते 35 वर्षामधील कोणतेही कॅन्डिडेट्स या जॉबसाठी अप्लाय करू शकतात आणि याच्यामध्ये काही रिझर्व्ह कॅन्डिडेट्सना सूट देण्यात आलेली आहे. या जॉब व्हॅकन्सीबद्दल संपूर्ण माहिती आज आपण समजून घेणार आहोत. याचे नोटिफिकेशन्स आलेले आहेत. ऑलरेडी लोकांनी याच्यासाठी अप्लाय करायला सुरू केलेलं आहे. तुम्ही कोणतेही डिटेल मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी जर तुम्ही प्राजक्ता चौगुले HR या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे. आणि याच्यामध्ये लास्ट डेट फॉर सबमिशन जी आहे ही असणार आहे 10 सप्टेंबर 2024 ही याची लास्ट डेट आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करायची आहे. आणि ज्या जॉब व्हॅकन्सीजबद्दल आपण बोलतोय त्या आहेत टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन, हेवी व्हेइकल ड्रायव्हर, लाईट व्हेइकल ड्रायव्हर आणि कुक अशा 5 पदांसाठी इथे जॉब व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. आणि याचं लोकेशन जे आहे हे बेंगळुरू आणि तिरुवनंतपुरम हे लोकेशनसाठी ह्या जॉब व्हॅकन्सीज आहेत. आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे या ऑर्गनायझेशनचं नाव तुम्ही इथे बघताय. त्यानंतर या 5 पदांसाठी इथे व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्यानंतर याची सिलेक्शन प्रोसेस आपण समजून घेऊयात. 2 टप्प्यांमध्ये याची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. एक आहे रिटन टेस्ट, दुसरी आहे स्किल टेस्ट. याच्यामध्ये रिटन टेस्टमध्ये 90 मिनिटाची ही टेस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये 80 मल्टिपल चॉईस क्वेशन्स असणार आहेत. प्लस याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. त्यानंतर तुमच्या स्किलनुसार तुमची स्किल टेस्ट होईल. अशा या 2 टप्प्यात तुमचे मेन सिलेक्शन प्रोसेस असणार आहे आणि डेफिनेटली तिसरा राउंड हा HRचा असतो, ज्याच्यामध्ये सॅलरी वगैरे सगळं डिस्कशन होतं. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एक, तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. म्हणजे भारतातील कोणत्याही राज्यातून तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मेल, फिमेल, 10th पास, फ्रेशर्स आहात तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करताना अर्धवट माहिती भरली, तुमचा फोटो प्रॉपर नाहीये, डॉक्युमेंट्स क्लिअर नाहीयेत, तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होऊ शकतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी, की तुम्ही एक किंवा अधिक पदासाठी जर इथे अप्लाय करत असाल, तर तुम्हाला वेगवेगळं ॲप्लिकेशन भरावं लागणार आहे. म्हणजे एका ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही 2 पदांसाठी अप्लाय नाही करू शकत. तुम्हाला सेपरेटली 2 फॉर्म भरावे लागणार आहेत. ही याची लास्ट डेट जी आहे अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन ती आहे 10 सप्टेंबर 2024. त्यानंतर या जॉब व्हॅकन्सीजबद्दल आपण सॅलरी डिटेल्स आणि क्वालिफिकेशन समजून घेऊयात. पहिली जी व्हॅकन्सी आहे टेक्निकल असिस्टंट लेव्हल 7 या पदासाठी. ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर दिल्याप्रमाणे बघू शकता, की 44,000 पासून ते 1.5 लाखापर्यंत याचं जे महिना आहे हे पॅकेज आहे. त्याच्यानंतर या पदासाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर असाल तुम्ही, जस्ट पास्ड आउट आहात आणि या 2 स्ट्रीममधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अप्लाय करू शकता. त्यानंतर दुसरं जे पद आहे हे टेक्निशियन बी लेव्हल 3 त्यासाठी जे पे स्केल त्यांनी दिलेलं आहे 21,000 पासून ते 70,000 पर्यंत त्यांनी दिलेलं आहे. ह्याच्यासाठी 10वी एस-एस-एल-सी असू दे, एस-एस-सी असू दे, ITI असू दे, या क्षेत्रातून जर तुम्ही असाल पास्ड आउट, तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकता. याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स त्यांनी दिलेल्या आहेत, हे आहेत वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, मशिनिस्ट. तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर तिसरं जे पद त्यांनी दिलेलं आहे, हे हेवी व्हेइकल ड्रायव्हर आहे. तसंच सिमिलरली लाईट व्हेइकल ड्रायव्हरसाठी सुद्धा इथे व्हॅकन्सीज आहेत. ज्याच्यामध्ये फक्त 10वी पास क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. परंतु इथे तुम्हाला 3 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स तुमच्या फील्डमध्ये असणं गरजेचं आहे.
आणि कुक लेव्हल 2 या पदासाठी सुद्धा 20,000 ते 63,000 पर्यंत सॅलरी डिटेल्स दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये सुद्धा 10वी पास आणि तुमचं त्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आणि इव्हन हेवी व्हेइकल आणि लाईट व्हेइकल ड्रायव्हरसाठी त्यांनी 20,000 ते 63,000 पर्यंत सॅलरी दिलेल्या आहेत. डिपेंड अपॉन तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, तुम्ही कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय आणि तुमचं क्वालिफिकेशन कुठल्या स्टँडर्ड युनिव्हर्सिटीजमधून झालेलं आहे, त्यानुसार हे पे स्केल व्हेरी होतं. आता आपण बघूयात, की ऑनलाईन अप्लाय कसं करायचं या व्हॅकन्सीजसाठी. तुम्ही इथे बघू शकता ऑनलाईन रिक्रुटमेंट पोर्टल हे इस्रोचं असा इंटरफेस आहे ह्याचा. हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा जो तुम्हाला भरायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फुल नेम इथे टाकायचं आहे. जेंडर तुम्हाला मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्ही सिंगल आहात, मॅरिड आहात, डिव्होर्सी आहात त्याप्रमाणे टाकायचं आहे. तुमचं ऑफिशियल ॲक्टिव्ह ईमेल आयडी इथे तुम्हाला टाकायचा आहे. कारण या जॉबच्या रिलेटेड सर्व काही जे अपडेट्स असतात कंपनीतर्फे ते तुम्हाला तुमच्या ईमेलवरती भेटणार आहेत. आणि त्यानंतर इथे तुमच्या वडिलांचं नाव किंवा लग्न झालंय तर नवऱ्याचं, बायकोचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर रिलेशनशिप विथ द कॅन्डिडेट इथे टाकायचं आहे. नॅशनॅलिटी डेफिनेटली इंडियन सिलेक्ट करायचं आहे. कारण फक्त इंडियन्स भारतीय नागरिकच इथे अप्लाय करू शकतात. आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येताय, जनरल असू दे, एस-सी, एस-टी, ओ-बी-सी ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. फिजिकली हँडिकॅप्ड आहात, येस, नो हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेचर ऑफ डिसेबिलिटी असेल, पर्सेंट ऑफ डिसेबिलिटी इथे तुम्हाला टाकायचं आहे. जर तुम्ही आधी या प्रकारची सर्व्हिस दिलेली आहे, येस, नो त्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याचं ड्युरेशन सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्ही जर करंटली एम्प्लॉईड असाल म्हणजे आत्ता तुमच्याकडे जॉब आहे का? येस किंवा नो असं सिलेक्ट करा आणि जर येस असेल, तुम्ही कुठे जॉब करताय, तर नक्कीच त्याचे डिटेल्स इथे भरावे लागतील. जसं की कंपनीचं नाव आहे, त्या कंपनीचं पूर्ण नाव, त्याचे फंक्शन कोणते आहे, म्हणजे नेचर ऑफ इंडस्ट्री जे असतं ना, ते इथे ऑर्गनायझेशन कॅटेगरीमध्ये टाकावे लागेल. त्यानंतर तुमच्या करंट कंपनीमध्ये जे सध्या काम करताय त्याचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे. तुम्ही इथे कधी जॉइन झालेला आहात या कंपनीमध्ये, म्हणजे करंट कंपनीमध्ये जिथे तुम्ही काम करताय, तिथे तुम्ही कधी जॉइन झालात, हे तुम्हाला मंथ, डे आणि इयर या फॉर्मॅटमध्ये इथे फिल करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर एका किंवा अधिक पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलंय, तर त्यानुसार येस किंवा नो सिलेक्ट करा. आणि इथे जो पोस्ट नंबर आहे, आता हा तुम्हाला कुठून भेटेल, तर याची जी पी-डी-एफ आहे, जी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक शेअर करणार आहे. तुम्ही ते बघू शकता. इथे त्यांचा पोस्ट नंबर दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघा टेक्निकल असिस्टंट लेव्हल 7 आहे मेकॅनिकलसाठी. ह्याचा 773 असा पोस्ट नंबर आहे. तो तुम्हाला इथे करायचा आहे पोस्ट नंबर ॲप्लायड. कोणत्या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लाय करताय. आता व्हेरियस पोस्ट आहेत. मेकॅनिकलची वेगळी, इलेक्ट्रिकलची वेगळी, वेल्डरची वेगळी, फिटरची वेगळी. त्यानुसार त्या पी-डी-एफमध्ये लक्षपूर्वक बघून तुम्हाला इथे हा नंबर अपडेट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात, नाहीत, येस, नो सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा अपडेटेड जो फोटोग्राफ आहे इथे अपलोड करायचा आहे. त्याचे सुद्धा डिटेलमध्ये त्यांनी व्हेरिफिकेशन्स दिलेले आहेत. पी-डी-एफमध्ये तुम्हाला ते भेटतील, की कशा पद्धतीचा फोटो, किती एम-बीमध्ये, काय साइजमध्ये, काय बॅकग्राऊंड असायला पाहिजे त्या फोटोची, हे सर्व काही पी-डी-एफमध्ये दिले. लक्षपूर्वक पी-डी-एफ वाचून घ्या. त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने इथे चूज फाइल करून फोटो अपलोड करू शकता. त्यानंतर इथे अपलोड कॅटेगरी सर्टिफिकेट दिलेले आहेत. म्हणजेच तुमचे सर्व काही इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. वेदर तुमचं आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेट्स असेल म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा एज्युकेशनल सर्टिफिकेट्स असतील किंवा आधी तुम्ही कुठे जॉब केलाय तर तिथले अपॉइंटमेंट लेटर, एक्सपिरियन्स लेटर, रिलीव्हिंग लेटर, सॅलरी स्लिप अशा पद्धतीचे जे आपले डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप केल्यानंतर इथे तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की 10 तारीख 10 सप्टेंबर 2024 ही याची लास्ट डेट आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेन ज्यांचं रिलेव्हंट क्वालिफिकेशन आहे, ते इथे नक्कीच लवकरात लवकर अप्लाय करू शकतात.